शाळा आपली न्यू इंग्लिश स्कूल, विद्यार्थी आम्ही कर्मवीरांचे. भेटूया दिलखुलास एकमेकांना, निमंत्रण सर्वांना आग्रहाचे. शिलेदार सरांचा करारी बाणा, विज्ञानाला करायचो आजाराचा बहाणा. प्रेमा स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. रुजू होताच पोपळे सर, शिकलो आम्ही अ आ ई. ए बी शिकता शिकता शिडीरोटे आले, XYZ पर्यंत हात लाल केले. पायथागोरसचे प्रमेय पाठ करताना झाला मेंदूचा केमिकल लोचा. बेरीज वजाबाकी शिकताना छड्या खायचो जोरे सरांच्या. आमची हिंदी बघून दरेकर सरांनाच फुटायचा घाम. रट्टे द्यायचे एकेकाला, चिडायचे सर्वांवर खतरनाक जाम. गाडेकर सर MSc BEd, मेंदूला व्हायचे डोई जड. त्यांचे इंग्लिश मात्र सर्वांनाच वाटे नेहमीच अवघड. भूगोलात पृथ्वी गोल होती, इतिहास नागरिकशास्त्र उमजलेच नाही. ठाकरे सर नेमके काय करायचे शेवटपर्यंत समजलेच नाही. गेस्ट लेक्चर व्हायचे अधूनमधून, मिळायचे थोडे समाधान. गुजर कोकाटे जेवघाले सर, दूर करी आमचे अज्ञान. आठवण आली 30 वर्षापूर्वीची, चुकले काही तर क्षमा करा. भेटूया गेट टुगेदरला, मग माझे कान धरा, मग माझे कान धरा. गेट टुगेदरचा लागला ध्यास, मनात येती क्षणते खास. आठवते अजूनही ते बालपण, अल्लड अवखळ नादान यौवन. खाकी हाफ पॅन्ट अन हाफच शर्ट, डोक्यावर टोपी दिसायची स्मार्ट. पायात नव्हते पायतान, दप्तर सावरताना ओढातान. धारणगावचे सायकल स्वार, चिंब घामागुम रुबाबदार. अखिल शेखनूर सोमनाथ गंभीर, फक्कड भाऊसाहेब सुवर्णा खंबीर. लीला संगीता शोभा छाया, सोबतीला होती द्वारका महामाया. मीरा मुक्ता ठाकऱ्यांची भारती, मंगलन अनिता होती सारथी. अनिल समीर गोरख जोडी, बाजीराव भाऊसाहेब धिप्पाड गडी. रघुला जोडी चोपड्याची, बोबडी वळायची सुनील चव्हाणची. वसंत सुरेश भागवत अन हारून, विलास थकायचा पॅन्डल मारून. आनंदाची सायकल म्हणजे इस्रो यान, ज्ञानाच्या मनात आठवणी जुन्या छान. ग्रुपच्या खिचडीत प्रवीणचा मसाला, चूक भूल झाली तर माफ करा मला, चूक भूल झाली तर माफ करा मला. इंग्लिश पुरी सन 1992, इयत्ता 10वी, प्रथम बॅच. या सर्वांच्या वतीने आपण सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम. माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले मंचावरती गुरुवर्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे, त्याचप्रमाणे आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन लाभलं असे गुरुवर्य आदरणीय श्री MD शिलेदार सर, श्री जी चोपळे सर, श्री DT जोरे सर, श्री KB दरेकर सर, श्री CD रोटे सर, श्री SP गाडेकर सर, श्री CK ठाकरे. व आपण ज्या प्रांगणामध्ये आता या ठिकाणी आहोत, ही नवीन विद्यालयाची जी इमारत आहे, या विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य आदरणीय तेलोरे सर, आपण सर्वांचं मी हृदयपूर्वक स्वागत करतो आणि आपण आपल्या या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. प्रथमतः इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी या ठिकाणी मान्यवरांसाठी स्वागत गीत सादर करतील. त्यांना विनंती आहे स्वागत गीताला सुरुवात करावी. माईक हवंय का तिकडं? माईक.
सगळ्यांचं मी या ठिकाणी आमच्या या माजी विद्यार्थी मेळावा कमिटीच्या वतीने सर स्वागत करतो. विलंब झालेला आहे, ज्यादा वेळ न घेता उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की रयत शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, लक्ष्मीबाई आणि विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचं पूजन सर्व व्यासपीठावरील मान्यवर करावं संपन्न होत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन संपन्न होत आहे. आजचा हा खरोखर सुवर्ण योग आहे. फक्त सर्वच गुरुजनांना, अगदी पोपळे सरांना सुद्धा कालपासून सर विचारत होते की जुन्या इमारतीचा फोटो आहे का. जुनी इमारत आमच्या खूप स्मरणात आहे, कारण आम्ही जे काही घडलो, जे मस्ती केली असेल, दंगा केले असेल, सरांची शिक्षा घेतली असेल, तर ती इमारत जी आहे, रात्रीचे रात्र अभ्यासिका असेल, असे खूप सारे प्रसंग, इतकाच अभिमान आहे आज ही भव्य इमारत या शाळेची या ठिकाणी झालेली आहे. तो म्हणजे गावातील समाज धुरितांनी लावलेलं छोटस रोपट आणि जे आपलं मैदान आहे खेळाचं. कारण आमच्या काळामध्ये जे होतं मौली बाजार काळात पत्र्याच्या वर्गात, तेच मैदान, शनिवारचा बाजार तिथं, सर्व काही तिथं. सरांनी मैदानामध्ये हे सगळं म्हणजे ज्या वेळेला बँड वाजायचा, मुलं कदम तालमध्ये चालायचे, तो भोकळ सुद्धा पुढे चालत जायचा आणि पिछेपूड झालं की तो पिछेपूड. म्हणजे फक्त मानव प्राण्यामध्ये नाही तर अगदी पशुमध्ये सुद्धा शिस्त आणि ज्ञान निर्माण झालं होतं. असे प्रसंग बघतो आपण जीवनामध्ये. पण खरोखर म्हणजे त्या टोळीचं अध्यापन, मार्गदर्शन आम्हाला लाभलंय. त्यामुळे आज हे 34 विद्यार्थी ज्या ज्या क्षेत्रात आहे पण ते नंबर 1 काम करताय. शेती असेल, व्यवसाय असेल, हॉटेल असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये असतील, परंतु निश्चित अभिमान आहे. आणि खरोखरच ह्या गुरुजनांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. त्यामुळं आज मुली असतील, सर्व विद्यार्थी मुलं असतील, हे ज्या त्या स्थानावरती अतिशय आनंदी, सुखी आणि समृद्ध जीवन जगत आहे. आणि या गुरुजनांचे आशीर्वाद आजही आपल्या पाठीशी आहे. या निमित्ताने माऊलीने, आमचे ज्ञानेश्वर माऊलीने एक सहज काव्यभक्ती या ठिकाणी बॅनरवर पण लिहिलेले आहे, खुर्चीमुळे झाकून जातात. भेटी लागे जीवा लागलीसी आस, याची डोळा पाहू क्षण ते खास. गुरु शिष्यांचा घेऊन या मेळा, साठवून ठेवू आठवणींचा उजाळा. घरातील जेव्हा शाळेमध्ये भेटी, तृप्त होईल आटास याजसाठी. अशा प्रकारच्या या पंक्ती आहेत. आणि याद्वारे खरोखर त्यांनी या सर्वांचं या ठिकाणी स्वागत पण आहे आणि आपल्या ज्या काही भावना आहेत त्या भावना यातून या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहे. या शेवटची जी ओळ आहे, करूया संमेलन देऊया आलिंगन, गुरुजनांचे आशीर्वाद भू धन्य धन्य. म्हणजे आज पुन्हा एकदा या सर्व गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन आम्ही सर्व विद्यार्थी स्वतः धन्य पावणार. आमच्या उपचारांना गुरुवर्य हरिभक्त पारायण शिंदे माऊली यांचा सन्मान आमचे वर्गमित्र माऊलींचेच नावकरी ज्ञानदेव चोपडे यांनी करावी त्यांना विनंती करतो. आमचे वर्गमित्र ज्ञानदेव चोपडे वही त्या बाजू पुस्तक वहिनीकडे दे. ज्ञानदेव बुके तुझ्या हातात पकड. या बाजूला तो मनोगत घेतो. तुम्ही मागे येऊन जातो, सुनील मागे येतो. वसंत तू इकडेच थांब या बाजूला. सुनील जा आता तू सन्मानपत्र एकदाच पुस्तक हाकीकडे पुस्तक. हा सन्मानपत्र दिसेल असं दाखवून सरळ करा, सरळ करा, पूर्ण सरळ करा. आमचा वर्गमित्र अकील शेख हा सरांना माय स्पोकन इंग्लिश बुक हे पुस्तक मागे वसंत घेतो इकडे ठेवा.
इथं ठेव. मॅडम लावा हात का हात लावा त्याला. बघा इकडे समोर. इकडे समोर. तर एक मिनिट. स्वतःच घ्या, स्वतःच. काही घ्या. एक मिनिट इकडे. लक्ष ठेव बाबा, कधी गेला हॉटेलवरती जेवायला भेटत नाही. आमच्या मित्रानंतर आमचे पुढील बघा इकडे. सरांनी तसंच थांबायचं आहे. यानंतर ज्ञानेश्वर तासकर एक मिनिट इकडे समोर. थांबा एक मिनिट. यानंतर शेख नूर शेखला विनंती आहे की त्यांनी माय स्पोकन इंग्लिशचं पुस्तक या ठिकाणी भेट द्यायचं आहे. सर्व जरा टाळ्या वाजवून जरा सरांनी जोरात. नक्की काय टाळ्या वाजवून सरांनी. सुरेश शिवशाही, गुरुवर्य दरेकर सरांचा सन्मान या ठिकाणी संपवत आहे. सर्वांचेच, पण जर राहिलंच कोणी तर आवर्जून सांगा. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. यानंतर जय सगळे विद्यार्थी, सगळे गुरुजन घेत. एक मिनिट इकडे. त्यांचे डोळे दाखले बघा इकडे. ओके. विज्ञान नसले, विज्ञान इतिहास असू द्या, हिंदी असू द्या, सगळे ऑलराऊंडर असे आदरणीय सिके डॉक्टर सरांचे सन्मान. वर्गमित्र हरुण शेख, फक्कर गंभीरे आणि गोरख शिंदे. एक मिनिट पुढे जाऊ जवळ आहे. बघा इकडे. ओके. गोरख घेतलं पुस्तक दे आणि लगेच देते. पुस्तक मॅडमकडे द्या. गोरखराव पेपर समोर बघा. बघा इकडे समोर. हा लास्ट सन्मान चिन्ह वसंत हे पण दे. आपण शाळेला पण एक सन्मान चिन्ह देतो आहे. इथल्या ऑफिसमध्ये एक आठवण राहील की 92च्या बॅच कडनं हे सन्मान चिन्ह आहे. टोपी घाल. तुझ बुके पण घे तिथलं. संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल तालुका निफाड जिल्हा नाशिक सन्मान पत्र. आदरणीय गुरुजन, सादर प्रणाम. शिक्षक कभी सामान्य नहीं होता, प्रलय और निर्माण उसकी गोद में बनते. शिक्षक, आई आणि सृजन या तिन्ही घटकांना मानवी आयुष्यात अतुलनीय आणि असामान्य स्थान आहे. हे तिन्ही घटक एका जागी एका व्यक्तीत उतरणे हे अद्वितीय असून अनकलनीय आहे. आपल्या व्यक्तिमत्वात या तिन्ही घटकांचे अस्तित्व दिसून आले. स्पष्टोक्ती हा अलंकार आपण आपल्या कंठात धारण केला. सुधारण्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे हा आपला स्थायी भाव. ही शिकवण आमच्या रक्तात भिनवण्याचे कार्य आपण केले. शिस्त हा आपला आवडता गुण. शिस्त केवळ विद्यार्थ्यांमध्ये नव्हे तर शिक्षकांमध्ये सुद्धा आलीच पाहिजे असा आपला हट्ट होता. त्यासाठी आपण आपल्या कार्यकाळात संपूर्ण शाळेचे चित्र बदलून टाकले. यासाठी आपल्या कार्याला आम्ही सलाम करतो. लेखन, वाचन, चिंतन आणि भाषण या चार भुजांचा मेळ आपल्या ठायी होता. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यात देखील आपला सिंहाचा वाटा होता. शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसतो हे आपण दाखवून दिले. आयुष्यभर पुरेल अशा प्रकारचे शाश्वत असे विद्यादानाचे कार्य आपण करत आहात. बदललेल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीतही आपण आपले विद्यादानाचे व्रत पार पाडत आहात. भावी राष्ट्र निर्माण करण्यात आपले अतुलनीय योगदान आहे. आम्ही याची आम्हाला जाणीव आहे. आपल्या कार्याचा आम्ही आदर करत आहोत. तसेच आपल्या कार्याचा सन्मान म्हणून आम्ही आपणास हे सन्मानपत्र आदरपूर्वक प्रदान करत आहोत. परमेश्वर आपणास निरोगी व दीर्घायुष्य देव अशी शुभेच्छा आम्ही व्यक्त करतो. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे झुळती
इयत्ता 10वी सन 1992 प्रथम बॅच कडून आपणास समर्पित. धन्यवाद. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सर्व गुरुजनांच्या शपथनी या ठिकाणी शिलेदार भेटवस्तू द्या आणि बरोबर आहे सर थांबलेले ना पत्रकार किरण आव्हाड. ओके घे सेपरेट घे. बघा इकडे. यानंतर गाडेकर मॅडम आपल्या एक मिनिट इकडे समोर बघा इकडे. गाडेकर मॅडम एक मिनिट. या- बघा इकडे मॅडम एक मिनिट इकडे. समोर 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 एकदा समोर बघा. कॅमेरा. आपले एक सहकार्य आहे की आमच्या वर्गामधली विद्यार्थिनी संगीता दत्तू तासकर हिचे मिस्टरही आज या ठिकाणी उपस्थित आहे. माननीय श्री अर्जुन नारायण शंकपाळ सर. भारतीय सैन्य दलामध्ये ज्यांनी 30-31 वर्ष आपली सेवा दिली आणि या भारत मातेची सेवा करून ते आता सन 2019 मध्ये सेवानिवृत्त झालेले आहे. तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या सैनिकांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. वंदे वंदे. सपत्नीक त्यांचा सन्मान या ठिकाणी मौलींचा. हा तसेच त्यांच्या समोर संगीता तासकर हिचाही सन्मान विद्यार्थी करू इच्छिता. मी द्वारका मोठेकरला विनंती करतो की पुढे यायचं आहे. संगीताचा सन्मान त्यांनी करायचा. आणि खरोखर तुमचे भाग्य आहे की त्यांचा सन्मान करण्याचा योग आम्हाला आला. पुन्हा एकदा टाळ्या वाजून त्यांचं आपण या ठिकाणी सन्मान करूया. सर्वांना विनंती आहे तर हा आजचा सन 92 ही प्रथम बॅच या विद्यार्थ्यांनी आज आम्हाला या ठिकाणी बोलवून जो आमचा काही सत्कार सन्मान केला. मी पहिल्यांदा सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं आमच्या टीमच्या वतीने पहिल्यांदा अभिनंदन करतो. पहिली मूर्ती सत्कार मूर्ती समीर देवळे लेखक प्लस शिक्षक त्यांनी एक पुस्तक दिलेले बघा आता आणि ब्रिटिश काउन्सिल याचे त्यांनी बरेचसे व्याख्यान अटेंड केली आणि ज्यावेळेस त्यांनी ते पुस्तक काढलं मला वाटतं माझ्या शाळेमध्ये मी चाचणीला असताना माझ्या शाळेत पहिला कार्यक्रम मी घेतला. हो एक गुलाबपुष्प द्यायचं. Let's go. त्यानंतर आमचे दुसरे सत्कार मूर्ती आहे. ओके या पुढे आमचे ज्ञानेश्वर तासकर याचाही सत्कार कोकळे सरांनी करावा असं त्यांना पुण्याहून आले विद्यार्थी एक मिनिट इकडे. द्या आता त्यांना. हे काय झालंय ते टाळ्या वाजवायचं मशीन तयार होत आहे. आज या विद्यालयामध्ये उपस्थित असलेल्या सर्व गुरुजनांना गुलाब पुष्प देऊन सन्मान करतील. या विद्यालयाच्या वतीने त्यांनी सन्मान केलेला आहे. अतिशय सुंदर असं कार्य या ठिकाणी विद्यालयाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. उपस्थित सर्वांचा एकत्रित एक फोटोग्राफ होईल आणि एक फोटोग्राफ फक्त विद्यार्थिनी आणि गुरुजन वर्ग यांचा एक फोटोग्राफ होईल. तो अगोदर केला आपण. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजम्. आई भगवती गौमातेच्या कृपाछत्राखाली नांदत असलेल्या श्री क्षेत्र रुई वैष्णवधाम या नगरीमध्ये रयत शिक्षण संस्था संस्थापित
कर्मवीर श्री गौरव पाटील यांच्या विद्यमाने, यांच्या कर्तृत्वामधून निर्माण झालेली ही महान संस्था आणि या संस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या आपल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या या स्नेहसंमेलनाच्या विद्यमाने या ठिकाणी एकत्रित आलेली सर्व, मला वाटतं सामाजिक, राजकीय, परमार्थिक, शैक्षणिक तसेच कला, वाणिज्य सर्व क्षेत्रामधील ही मान्यवर मंडळी या ठिकाणी एकत्रित आलेली आहेत. प्रथमतः मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी टाळ्या वाजवून सर्वांचं एकदा सर्वशी क्षणामध्ये माझी जी अवस्था झालेली आहे ती अगदी चांगदेवांसारखी झालेली आहे. ज्यावेळेस चांगदेव महाराज हे माऊली ज्ञानोबारायांच्या भेटीला जाण्यापूर्वी त्यांना पत्र लिहायचं होतं आणि अशा पत्रामध्ये तीर्थरूप जर लिहावं तर ते त्या ठिकाणी वयाने लहान होते आणि आशीर्वाद जर द्यावा तर ज्ञानाने माऊली ज्ञानोबा मोठे होते. मला वाटतं आज काहीशी अशीच माझी स्थिती या ठिकाणी झालेली आहे. ज्या गुरुवरांनी एवढी मोठी चांगली ही तुमच्यासारखी समाजामधील कर्तबगार एक पिढी घडवलेली आहे, असे शिक्षक वृंद या ठिकाणी बसलेले आहेत. खऱ्या अर्थाने तुम्ही 92 ला कोणत्या वर्गातली बॅच? 10वीची. मी तसा 93 चा विद्यार्थी आहे. 93 ला मी 10वी सुटलो, म्हणजे 1 वर्षाने मी तुमच्यापेक्षा अतिशय लहान. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की ही शिक्षक वृंद त्या तुलनेमध्ये अगदीच माझे पण गुरुस्थानी असणारी सर्व मंडळी आहेत. परंतु मला आज या ठिकाणी विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या कृपेने स्वाभिमान वाटतो की ही एवढी मोठी जी काही मंडळी आहेत, तुमच्यापेक्षा 1 वर्ष वयाने लहान असून सुद्धा त्यांच्या पंक्तीमध्ये बसण्याचा जो मान मला मिळाला तो मला वाटतं तो माझ्या मिळाला, तो माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे मिळाला आणि विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या कृपा प्रसादामुळे मिळाला. सजनो, खऱ्या अर्थाने ज्यांच्या पंक्तीमध्ये मी या ठिकाणी बसलेलो आहे, तर ही सर्व जी काही मंडळी आहेत, मला वाटतं प्रत्येकांच्या नावामध्ये काही एक विशेषता आहेत, म्हणून आज तुमच्या जीवनामध्ये हे सर्व तुमच्या आमच्या जीवनात हे कर्तृत्व या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मला वाटतं श्री एम.बी. शिलेदार सर यांनी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये शील काय असतं हे शील तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपलं जीवन हे शीलवान असावं. एक वेळेस मनुष्य एखाद्या उत्तम कुळामध्ये जन्म घेईल म्हणून सांगता येत नाही, परंतु उत्तम कुळामध्ये जरी मनुष्य जन्माला जरी आला नाही तरी तो उत्तमशील आपल्या जीवनामध्ये जोपासून आणि तो शीलवान होऊ शकतो, असं या ठिकाणी मला वाटतं मार्गदर्शन सरांच्या आडनावामध्ये आहे. या ठिकाणी आमचे पोपळे सर जे आहेत, खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन हे त्या फळाप्रमाणे सुरुवातीला रिक्त असतं आणि अशी असणारी पो शब्दामधली असणारी जी काही पोकळी आहे, तर सरांनी ती पोकळी आपल्या जीवनामध्ये भरून काढली आणि एक गरेदार अशा प्रकारचं फळ, आपलं फळस्वरूप जीवन या ठिकाणी निर्माण केलं. असे सन्माननीय पोपळे सर या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी मला वाटतं जोरे सर आलेले आहेत. पूर्वीच्या कालखंडामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला जर मोठेपण मिळवायचं असेल तर चांगला जोर लावावा लागतो, त्या ठिकाणी नाही का, असे चांगला जोर लावावा लागतो. तसा मला नाव करी ज्ञानेश्वर माऊली जोरे सर या ठिकाणी. खरोखर मला वाटतं तुमच्या चरणावर माझा दंडोत आहे. याचं कारण असं आहे की मी तुमच्या नंतर वारी करायला लागलो. माझ्या 22-23 वाऱ्या झाल्या, पण सरांच्या जीवनात पंढरीची वारी म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही सिनियर आहात म्हणून. वा वा वा, रामकृष्ण हरी सर, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. असा सरांनी हा ज्ञानाचा संपूर्ण जोर आपल्या जीवनामध्ये लावून आणि आपल्याला एक उच्च पातळीवरती या ठिकाणी पोहोचवलेला आहे. सन्माननीय श्री दरेकर सर यांनी आपल्याला जाणीव करून दिली की आपल्या जीवनामध्ये अशा प्रचंड दऱ्या ज्या आहेत, कारण का या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये दुःखाचे डोंगर किंवा दुःखाच्या दऱ्या ओलांडल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये सुखाची हिरवळ किंवा त्या क्षितिजावरून दिसणारा सूर्य दिसत नाही. म्हणून आपल्या जीवनात कोणत्या कोणत्या प्रकारच्या दऱ्या निर्माण होणार आहेत आणि त्यांच्याशी आपण कसा संघर्ष करायचा याचं ज्ञान आपल्याला दरेकर सरांनी या ठिकाणी दिलेलं आहे.
सन्माननीय श्री रोटे सर खऱ्या अर्थाने या ठिकाणी ते जीवनामध्ये कवायत शिकवायचे तुम्हाला, नाही का? बरोबर आहे का नाही? मग मला वाटतं निदान आपण आपल्या जीवनात अभ्यासात जरी हुशार नसेल तरी परंतु तुम्ही चांगल्या पद्धतीच्या कवयिती करून चांगली पिढीचं शिक्षण घेऊन तुमच्या जीवनामध्ये रोजीरोटी तुम्ही कमवू शकता. या रोट्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता याचं ज्ञान सन्माननीय रोटे सरांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. सन्माननीय श्री गाडेकर सर खऱ्या अर्थाने जीवनामध्ये गाढा अभ्यास जर असेल ज्ञानेश्वर बाबांनी सांगितलं की या ठिकाणी सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये कोणी शिक्षक असो नसो सगळ्यांची भूमिका ते या ठिकाणी बजवायचे असो, म्हणून आपल्याला चांगला गाढा अभ्यास करण्याचं ज्ञान गाडेकर सरांनी या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी सन्माननीय श्री ठाकरे सर यांनी या ठिकाणी आपल्याला शिकवलेलं आहे की पुढे जीवनामध्ये चांगले ठाके बसत असतात आणि मग असे ठाके जे बसत असतात त्याच्यामध्ये मगाशी एक खूप गोड वाक्य मला ऐकायला मिळालं. एक जण म्हटले अरे तुझी जोडी पुढे, ते म्हटले त्याची जोडी पुढे ती सांगा. जोडी म्हणजे ती जोडत असते खऱ्या अर्थाने. तसं मला वाटतं जीवनामध्ये बराच मार्ग घ्यावा लागतो. माझ्याकडे वेळ कमी आहे परंतु तरी सुद्धा या ठिकाणी ठाकरे सरांनी पुढे आपल्याला जे ठाके बसणार आहेत, नाही का? लग्नामध्ये सुद्धा नवरदेवाला हळद का लावली जाते याचं कारण पुढे बरेच फटके खावे लागतात. हळद लावण्यापेक्षा अगोदरच लावली जाते. तसं मला वाटतं ठाकरे सरांनी आपल्याला जीवनामध्ये या सगळ्या पद्धतीच्या गोष्टी आणि समजावून सांगितलेल्या आहेत. या असणाऱ्या संस्थेचे आताचे विद्यमान जे काही प्राचार्य आहेत सन्माननीय श्री तेलोरे सर खऱ्या अर्थाने डोळ्यामध्ये तेल घालून आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कार्य केलं पाहिजे असं तेलोरे सर त्यांच्या नावामधून आपल्याला या ठिकाणी सूचित करतायत. आणि या ठिकाणी अर्जुन आमले त्याची कॅसेट केलेली आहे. मी माझी म्हणजे प्राथमिक शाळेची एक पिढी, हायस्कूलची एक पिढी आणि त्याच्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये MA पर्यंत शिक्षण घेतलं. त्या ठिकाणचे सुद्धा माझे मित्र परिवारात चांगल्या चांगल्या पोस्टवरती गेलेले वसतिगृहामधले सर्व विद्यार्थी सर्व मंडळी त्या ठिकाणी एकत्रित आणली. आम्ही 60 ते 70 हजार रुपयाचा खर्च केला परंतु खर्च कसा वाचवावा हे मात्र मी आज सरांकडून शिकलो. तरी पण अतिशय सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या कार्यक्रमामध्ये आम्हीच आमच्या आनंदामध्ये असे भारून गेलेलो होतो. आम्ही एका व्यक्तीचा तीनदा सत्कार केला बरं का. परंतु असो हे कारण काय खऱ्या अर्थाने ब्रिटिश कौन्सिल मध्ये ते त्या ठिकाणी काम करतायत. त्यांनी हे कार्य या ठिकाणी केलं. खऱ्या अर्थाने मी जर या संस्थेचा विद्यार्थी नसेल तरी परंतु या संस्थेच्या कार्यामध्ये मला कधीच या ठिकाणी परके पण वाटत नाही. मला निश्चितच असं या ठिकाणी वाटतं की मी या संस्थेचाच घटक आहे. आणि म्हणून पाठीमागच्या कालखंडामध्ये जसं गौमातेचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये मी पूर्वी जायचो. पूर्वी कुठेतरी कुत्रे त्या ठिकाणी बसलेले असायचे, दिवा विझलेला असायचा आणि जवळजवळ मंदिर मोडकळीला आलेलं होतं. माझ्या मनामध्ये एक खंत निर्माण झाली की या मंदिराचा जीर्णोद्धार त्या ठिकाणी व्हावा. याच्यासाठी सुरुवातीला ते कार्यक्रम अशक्य होतं परंतु मी स्वतः 5-5 हजार रुपये देणारे 9-10 लोक आणि एकत्रित करून पत्रे टाकायचे ठरवले होते. परंतु तरी सुद्धा गौमातेची कृपा तिने मला निमित्त केलं आणि भव्यदिव्य मंदिर या ठिकाणी निर्माण केलं. फक्त एवढी एकत्रित आले परंतु या मंदिराच्या निमित्ताने आपल्या गावच्या संपूर्ण ज्या काही लेकीवाडी आहेत तर त्या लेकीवाडी संपूर्ण आपल्या परिवाराला घेऊन या मंदिरामध्ये येतात, या मंदिराची पूजा करतात. सबके लिए खुला है मंदिर यह हमारा. सर्व समाजाचे लोक आपल्या या मंदिराच्या निमित्ताने एकत्रित आले. ही फार मोठी जमेची बाजू आहे. पण एक व्यक्ती महत्व मला असं भेटलं. ते म्हटले बाबा तुम्ही हे मंदिराचे कामं करू राहिले, मुलांना राहण्यासाठी खोल्या नाही आणि तुम्ही मंदिराचे कामं करू राहिले. म्हटलं गौ मातेची कृपा जर असेल तर त्या मंदिराच्या बरोबर या शाळेचं सुद्धा काम होईल. त्या गौमातेने अशी कृपा केली की ज्यावेळेस सन्माननीय श्री पोद्दार साहेब या नगरीमध्ये या ठिकाणी आले आणि माझ्या पहिली प्रेसिडेंट कन्स्ट्रक्शन विभागाचे साहेब त्या ठिकाणी झाले. त्याच्यानंतर त्यांना हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा पुरस्कार सुद्धा मिळाला आणि म्हणून त्यांनी सांगितलं माऊली या गावासाठी काय करून देऊ. म्हटलं तुम्ही काय करू शकता. ते म्हटले गावामध्ये वसंत बंधारे बांधून देतो, या गावच्या संपूर्ण रस्ते करून देतो, गावात लाईट टाकून देतो, गावामध्ये टॉयलेट सगळे टाकून देतो, त्या ठिकाणी
तुम्ही म्हणाल तर शेतकऱ्यांसाठी प्री कूलर देतो. म्हटलं शाळेसाठी काय करणार ते म्हटले तुम्ही सांगा आणि आम्ही ऐकायचं. म्हणून या विद्यमाने साहेबांनी माझ्या एका शब्दावरती 75 लाख रुपये CSR फंड दिले. मी तुम्हाला या ठिकाणी भरून दिली. खऱ्या अर्थाने तुम्हालाच असं वाटत असेल की आपण जे नवीन आले असतील आपण त्याच इमारतीत आलो का ज्या इमारतीमध्ये आपण पूर्वी होतो. खऱ्या अर्थाने अशी सुंदर अप्रतिम इमारत आणि ध्यानात ठेवा आपण सर्वांनी एकत्रित केलेलं आहे. आणि मला वाटतं ध्यानात ठेवा पुढे आपण एकत्रित आलेली सर्व जी काही मंडळी आहेत आपण या शाळेचे काहीतरी देणे लागतो. वर्षातून एकदा तरी आपलं आगमन या शाळेमध्ये झालं पाहिजे. फार काही नाही परंतु या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे जे शिक्षक वृंद आहेत यांच्या दृष्टिकोनातून थोडस जर तुम्ही आपुलकीने जर आले तर या शिक्षकांना अतिशय आनंद वाटेल. आणि मला वाटतं आपण खऱ्या अर्थाने ज्या शाळेमध्ये शिकलो या शाळेसाठी कोणाचं ना कोणाचं योगदान त्या ठिकाणी आहे, संस्थेचं योगदान आहे. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा एखादा शुभ संकल्प स्फुरावा. आपल्या उत्पन्नामधला 1 रुपया का होईना या शाळेसाठी आपण देणे लागतो. तो निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी बहाल करावा. पुन्हा एक सांगतो की अशी तुमची जी बॅच आहे या बॅच मधून एखादी संघटना त्या ठिकाणी तयार व्हावी, एखादं फाउंडेशन त्या ठिकाणी तयार व्हावं आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमामधून दरवर्षीच्या आपल्या उत्पन्नामधला आपण जास्त नाही पण फक्त 1000 रुपयाचा निधी, 1100 रुपयाचा निधी किंवा 500 रुपयाचा निधी किंवा 100 रुपयाचा निधी ज्याची जशी त्या ठिकाणची प्राप्ती असेल त्या पद्धतीने तो एकत्रित करावा. आणि या फाउंडेशनला तुम्ही एक पद्धतीचं एक चांगल्या पद्धतीचं नामकरण त्या ठिकाणी देऊन आणि त्या माध्यमामधून फक्त याच गावासाठी नाही तर मला वाटतं बाहेर गावी आज मला अतिशय आनंद वाटला त्या ठिकाणी की तुमच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करत असताना तुम्ही वृक्षारोपण या ठिकाणी केलं. आज त्या दिवशी मॅडम सुद्धा या ठिकाणी सांगत होत्या मुलांना अरे पाऊस पडत नाही का पडत नाही, आज आपण वृक्षारोपणामध्ये पाठीमागे पडतो आहे. त्या मॅडम मोठ्या कळवळीने मी सर्व ऐकत असतो. त्या ठिकाणी जरी मी तिथे असलो तरी या ग्राउंडवरती काय चाललंय, कोणते शिक्षक येऊन काय मार्गदर्शन करतायत, कोणता कार्यक्रम संपन्न होत असताना कोणता वक्ता काय बोलतो, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे. आता मला तितकासा वेळ नसतो नाहीतर खरोखर वाटतं कधी कधी आठवड्यातून एक पिरियड या विद्यार्थ्यांचा एक सांस्कृतिक पण या ठिकाणी व्हावा. ही अतिशय काळाची गरज आहे, महत्वाची गरज आहे. म्हणून वृक्षारोपण काळाची गरज आहे. आज तुम्ही ज्यांच्या अंतःकरणात हा संकल्प आला असेल की वृक्षारोपणाच्या निमित्ताने आणि तुम्ही या ठिकाणी वृक्षारोपण केलं. सुरुवातीचं जे झाड होतं ते करंजीचं होतं. त्या ठिकाणी करंजीचं झाड होतं. करंजीचं खऱ्या अर्थाने करंजीचं महत्व आहे परंतु त्यांना म्हटलं मला हे लिंबाचं झाड लावू द्या कारण लिंबाचं झाड हे महाविष्णूंचं झाड आहे आणि 24 तास तुम्हाला ऑक्सिजन देणारा वृक्ष जर कोणता असेल तो लिंब, पिंपळ आणि तुळशी त्यापैकी अतिशय महत्वपूर्ण वृक्ष त्याचं वृक्षारोपण आपण या ठिकाणी केलं. आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे हा अनेक अंगाने त्या ठिकाणी आपल्याला शिकून जातो आहे. मी ज्यावेळेस नांदूर मध्यमेश्वरला आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम केला त्यावेळेस मी काही कविता केल्या. सगळ्याच कविता मी तुम्हाला म्हणून दाखवणार नाही परंतु एक कविता मी अशी त्या ठिकाणी केली. यारे माझ्या बाल सख्यांनो उभा आहे मी स्वागताला, यारे माझ्या बाल सख्यांनो उभा आहे मी स्वागताला, या जन्मभूमीच्या मातीच्या कणाकणात शोधतो आहे मी तुम्हाला, शोधतो आहे मी तुम्हाला. असं सर्व वर्णन त्या कवितेत मी केलेलं आहे विस्ताराने. मला वाटतं आजच्या दृष्टिकोनातून या मातीचा जो काही कण आहे, कण आणि कण त्या कणाला आपल्या पायाचा स्पर्श या ठिकाणी झालेला आहे आणि हा कण तुमच्या कर्तृत्वाने आज खऱ्या अर्थाने त्या मातीला सुद्धा तुमच्याविषयी आनंद वाटत असेल की आमचे जे विद्यार्थी ज्या ठिकाणी या माझ्या कुशीमध्ये जे खेळले आज माझे हे बाल गोपाळ समाजामध्ये केवढे उच्च पदावरती या ठिकाणी गेले की मिलिटरीमध्ये मी तर खरं सांगतो डॉक्टर लोक असो, शिक्षक लोक असो आणि त्या ठिकाणचे पोलीस लोक असो किंवा त्या ठिकाणचे सैन्यामधले लोक असो यांच्याविषयी मला अतिशय आदर आणि सन्मान आहेत. म्हणून पूजा करत असताना मी त्यांना अगोदर तिलक त्या ठिकाणी केला की खऱ्या अर्थाने या लोकांचं फार आपल्याला हे शेतकरी बांधव आहेत ज्यांच्या कर्तृत्वामधून हा देश या ठिकाणी चालतो आहे. अशी ही सर्व जी मंडळी आहेत आज यांच्या द्राक्ष बागा सगळ्या गोष्टी जर पाहिल्या
मला वाटतं ज्ञानेश्वर भाऊंच्या घरी जर गेलो तर एखाद्या राजवाड्यात बसलो की काय असं एक वातावरण त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं. हे सर्व तुमचं कर्तृत्व आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम या ठिकाणी देतो आणि लांबला असेल भाषण तर या ठिकाणी माफी मागतो. आणि पुढे एकदा आपले शंखपाळ जे आहेत, आता मात्र टाळ्या वाजवायचं मशीनची गरज पडली नाही पाहिजे. सर्वांनी यांची पण गरज पडायला नको. मी आता कंजूशी करत नाही. आम्ही अभिवादन करतो. त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनाही अभिवादन करतो. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते सन 1992 चे सर्व माझे लाडके, कदाचित त्या टायमाला काही म्हणजे काही माराही खाल्ला असेल, काहीला बोललोय असेल प्रत्येक बाबतीत येत, परंतु ते माझे, मी आज एक मध्यंतरी शब्द वापरला, लाडके. ते लाडके माझे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. आणि खरे माझे त्या टायमाला जे माझे बरोबर माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे सर्व सहकारी हे देखील तितकेच अनुभवाचे होते. म्हणून या ठिकाणी हा दिवस आणि हे जे ऋण त्यांनी व्यक्त केलं ते सुद्धा त्यांच्या बोलण्यातून त्यांनी आता व्यक्त केलं, पुढे ते व्यक्त करणार आहे. सन 1992 ची ही बॅच, ही पहिली बॅच. 10/7/1989 या शाखेत हजर झालो. अशा प्रकारचा त्यांच्या घरामध्ये अगदी ते जेवण होतं दुपारच्या सुट्टीवरला. असे काही प्रसंग आहेत. त्यांचं इतकं मैत्रीचं नातं होतं एकमेकांविषयी. आणि नवीन त्यांची नोकरीची सुरुवात होती. अगदी 22-23 वय आणि प्राथमिक स्वरूपामध्ये 1-2 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं मनोगत होईल आणि आभार प्रदर्शन होईल. आणि या रुईकर मित्रांच्या वतीने उपस्थित सर्व विद्यार्थिनींना आणि या शिक्षक बांधवांना, भगिनींना एक मायेची शिदोरी म्हणून रबडी आम्ही आचार्याची खात्री होती. आणि मग गोरखने सांगितलं ती जबाबदारी माझ्यावर सोपवा, त्याच्यावर सोपवली. मेनू पण त्याला अधिकार दिला. फक्त ज्ञानेश्वर माऊली 8 तास नाही, आंबूर रबडी ठेवायचीच, बाकी काही हो. एक मेनू माझा फिक्स आहे, आंबूर रबडी पाहिजे, बाकीचं जेवण काही ठेवा. शेवटी द्राक्ष उत्पादक आहे, एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष उत्पादन घेतात. स्वतःचा पेट्रोल खर्च करून येवला, निफाड वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन 1 रुपयाही फी घेत नाही. इव्हन आमचे शक्य माऊल बरे किरण पवार येवल्याला त्यांचा भाग एक्सपोर्ट करून दाखवला माऊलींनी. म्हणजे 1 रुपया फी न घेता, म्हणजे एक प्रकारे ते पण कृषी क्षेत्रातलं शिक्षण इतर शेतकऱ्यांना मोफत देण्याचं कार्य आहे. आणि फेसबुकवरनं पण त्यांचं नेहमी असतं मार्गदर्शन सगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या ठिकाणी. आणि काव्य क्षेत्रामध्ये तर आहेत. आजच्या दैनिक लोकनामामध्ये त्यांची कविता प्रकाशित झालेली आहे. 2 दिवसापूर्वी पण एक आरक्षणाच्या संदर्भातली कविता दैनिक लोकनामामध्ये आपले मित्र किरण आवार यांनी प्रकाशित केली होती. मी आमचे मित्र गोरख तासकर आणि वहिनींना विनंती करतो आपण पुढे यायचंय. आम्हाला सगळ्यांना उत्कृष्ट भोजन खाऊ घातल्याबद्दल आदरणीय शिलेदार सर तुमचा सत्कार करतील. या पुढे वहिनी या. तू तेवढीच वाट बघून राह फक्त. माझी वर्गणी बाजीराव भरणारे, माझी वर्गणी बाजीराव भरणारे, बाकी काहीच नाही. वहिनी काय करता सगळा गाला तुम्ही जमा करून घ्यायचा की काय जमता सगळ्या काही जेवण झालेले टाळ्यावर सगळे काल रोटे सरांनी आमची मीटिंग घेतली, इथं मार्गदर्शन केलं, त्यानुसार सगळे काम आम्ही वाटून दिले होते. मी यानंतर आदरणीय गुरुवर्य जोरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं बरोबर त्या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय जोरे सर. आज तब्बल 31 वर्षानंतर आपण समोर उभे आहोत. खरोखर आनंद वाटलाय. बागेत वेगवेगळी फुले बहरलेली पाहताना. आज आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपस्थित नाईक यांनी कार्यक्रम सुरुवात केल्यानंतर गेलेले आहेत आदरणीय शिंदे माऊली, या विद्यालयाचे प्राचार्य केलोरे सर, तसेच आमचे मित्र दरेकर सर, रोटे सर, गाडेकर सर, ठाकरे सर, कोबळे सर आणि आपले सर्व
सगुण संपन्न माझे विद्यार्थी, आज आपण सर्व एकत्र आलो, खरोखर हा एक दुर्मिळ क्षण आहे. माझं थोडंसं नियोजन वेगळं होतं, पण मी माहिती समजल्यानंतर मी सर्व ड्रॉप करून इथं येण्याचं ठरवलं आणि आजचा दिवस कसा पास झाला हे कळलंही नाही. बघा, ही वेळ आणण्यासाठी पर्यंत ज्या 1992 पासून आजपर्यंत जे आपल्या शाळेच्या उभारणीसाठी ज्यांनी सहकार्य केले, असे जे काही ग्रामस्थ निसर्ग नियमाप्रमाणे ज्यांना जावं लागलं त्यांना मी प्रथमतः पुण्य स्मरण करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. बघा, आपण गोदावरी मातेच्या पवित्र जलाने पवित्र झालेल्या आपल्या पंचक्रोशीतील आपण सर्व सुजाण नागरिक आहात. तसेच आपल्याला आपले ग्रामदैवत गौमाता याचा पुण्य आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे. आणि अशा गावातील व्यक्तींना असे वाटले की जिकडे तिकडे सर्व मुलं शिकतात, आपल्याही गावातील मुलं शिकावी, मोठी व्हावी, या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सुजान कल्पनेतून या विद्यालयाची स्थापना जून 1989 मध्ये रयत शिक्षण संस्थेचे तत्कालीन चेअरमन श्री शंकरराव काळे पाटील, तसेच या प्राथमिक विद्यालयात त्यावेळेस मुख्याध्यापक म्हणून असलेले नारायण गुरुजी, तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूरचे तेव्हाचे प्राचार्य गुजरे सर यांच्या मार्गदर्शनाने हे विद्यालय सुरू झालं आणि त्या विद्यालयाची ही तुमची प्रथम बॅच. आणि बघा, आणि त्या पालकांनी कसं आम्हाला खूप मोलाचं सहकार्य पण दिलं. बघा, आता काही मुलांची कुजबुज या गावातील विद्यार्थ्यांच्या पालकाच्या तुलनेत आम्ही अतिशय सर्वसामान्य माणसं होतो, परंतु या गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थांचे असतील, सर्वांची मुलं असतील, वेळेप्रसंगी आम्ही कोणालाही शिक्षाही केली असेल, परंतु मी जवळजवळ 14 वर्ष या गावात होतो, एकाही पालकाने आमच्याकडे तक्रार केली नाही की माझ्या मुलाला किंवा मुलीला का मारलं. आणि त्यामुळेच तर आम्ही हे काम करू शकतो. काय होतं, एखाद्या पालकाने जरी तक्रार केली माझ्या मुलीला मारायचा काय संबंध, तर त्या एका तक्रारीमुळे पूर्ण शिक्षकाचा कंट्रोल कमी होतो, इतरही लोक येणार नाही कशावरून, आणि मग वाद करण्यापेक्षा थांबायला 10 वाजता मुलींना घरी घेऊन जायचे, काही मुलं शाळेत झोपायचे. बरेचसे दिवस रात्राभिषेका चालली. नंतर काही वर्षानंतर काय प्रकार झाला, काही मुलं रात्री आम्ही गेल्यानंतर पत्र्यावर बस चढणे, गावात इमारत होती पत्र्याची, आणि मला वाटतं मच्छिंद्र रोटे हा वर गेला आणि पत्रा तुटून खाली पडला. आणि त्यानंतर कोकणे सरांनी सर्वांनी विचार केला की सुदैवाने त्याला काही लागलं नाही, बरं झालं. आणि जर रात्रीचा शिक्षक तर काय रात्री ते झोपणार नाही, आणि एखाद्या मुलाला जास्त लागलं तर याची जबाबदारी कोणी घ्यायची. आणि त्यानंतर त्या रात्राभ्यासिका बंद केली. म्हणजे या सर्वांचा तुमचं आमचं सगळ्यांचं सहकार्य होतं, म्हणून तर आज ही ज्यामध्ये मी थोडंफार मारला असेल ते अजून जवळ आले अजूनही. आणि एक लक्षात ठेवायचं की शिक्षक हा शिक्षा त्याच्या घरच्या कामासाठी करत नसतो, तुमचे काहीतरी सुधारणा व्हावी या दृष्टिकोनातून केले जाते. आणि या विद्यार्थ्यांचं एक सद्गुण म्हणजे आपण शेतकरी कुटुंबातले, ज्वारीचं पीक आता सध्या नाहीये, तुमचा एक चांगला गुण सांगतोय मी. ज्वारीच्या कणसात धान्य भरल्यानंतर ते आता पूर्वीची गावरान ज्वारी कणस खाली वाकायची. म्हणजे जेव्हा आपण भरभराट होतो तेव्हा आपण कोणामुळे मोठं झालो हे ती कणीस जमिनीकडे बघायचं की या जमिनीने आधार दिला नसता तर माझ्या धान्य भरले नसते. तसे तुम्ही सर्व विद्यार्थी, आम्हाला अभिमान वाटतो ते आपण सर्व मोठे झाला, समृद्ध झाला, पण कोणामुळे झालो, माझ्या शाळेमुळे झालो. त्या शाळेकडे तुम्ही नम्रतेने बघतात आणि त्या गुरुजनांकडे नम्रतेने बघतात,
हा खरोखर तुमचं जे ठिकाण असतं ते आपले एक मार्गदर्शक ठरत असतं आणि हे गाव खरोखर आम्हाला मार्गदर्शक ठरलं. आमच्या त्या स्टाफ मधील आज इथं 6 जण उपस्थित होते, 7 जण. या 7मध्ये तुम्ही जरी जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कधीही काही व्यसन करताना दिसलो नाही, परंतु हा बोलण्याचा अधिकार आम्हाला केव्हा असतो जर आम्ही काही करत नसेल. आमच्यातही येथे असा व्यक्ती नाही की जो व्यसनाने अगदी भारावून गेले किंवा ज्याला व्यसनाधीन झालेला आहे असा आमच्या शिक्षकांमध्येही कोणी नाही. आणि जेवणामध्ये व्यसनापासून दूर राहिला आणि आपल्या परमपूज्य आई वडिलांची सेवा. मुलींना तर म्हणेल आपल्या मिस्टरचे आई वडील हेच आपलेही आई वडील मानले. आता सासूरवात हा भाग जवळ 100% संपलाच आहे. तर घरात भेदही होत नाही आणि मुलांनीही आपल्या सगळ्यात प्रथम दैवत आपल्या आई वडील असतील त्यांचा मान राखा आणि असंच हसत खेळत राहा. सगळ्यांनी ग्रुप केला कधी छान वाटलं. एवढ्या मुलांचं एकत्र येणं हे खरोखर दुर्मिळ आहे. आणि जसं एखाद्या बागेमध्ये रंगीबेरंगी वेगवेगळ्या प्रकारची फुले फुलावी तशी ही आज आपली बाग फुललेली पाहिजे आणि खरोखर मनाला अतिशय भारावून गेल्यासारखा आनंद झाला. आणि जेव्हा असे एखादे विद्यार्थी आम्हाला कुठे प्रवासात कुठे भेटून सर म्हणून हाक मारतात बघा, त्या काळात आम्ही तुम्हाला ओळख देत नाही असा प्रकार राहत नाही, परंतु तेव्हा तुम्हाला हाक केंद्रित पाहिलेला असतो लहान लहान मुलं. आणि तुमचा चेहरा जेव्हा आम्ही 10-20 वर्षानंतर 25-30 वर्षानंतर बघतो तेव्हा तुम्ही पूर्णतः बदललेले असता. काही ठराविक विद्यार्थ्यांची चेहरा पुढे बदलत नाही, पण काही काही इतके बदलून जातात की ते आम्हाला लवकर ओळखही पोहोचत नाही. दुर्दैव असा कधी काही समाजकार्मिक सरांनी आम्हाला ओळख दिली नाही, कारण भरपूर विद्यार्थी आता घडून गेलेले असतात, त्यांच्या चेहऱ्यात बदल होतो, ओळखता येत नाही. परंतु जेव्हा असे विद्यार्थी बोलतात ना तेव्हा खरोखर आम्हाला धन्य वाटते की आमचा व्यवसाय खरोखर चांगला आहे. त्याचप्रमाणे आपल्या शिक्षण संस्थेचे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्नल गौरव पाटील, त्यानंतर लक्ष्मीबाई यांना मी प्रथम अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये हा तुमचा 1989 त्याचा गेट टुगेदर कार्यक्रम त्याचा जो मुख्य सूत्रधार आहे त्याला धन्यवाद देण्याचा ज्ञानेश्वर तासकर आणि तुम्ही साथ देणारे त्याला सर्वजण वर्गमित्र आहेत. तुम्ही सर्वांनी योग्य असा चांगला कार्यक्रम घडून आणलेला आहे. तर प्रामुख्याने या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणचे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली महाराज, त्याचप्रमाणे तुम्ही ज्यांना म्हणजे ज्यांनी तुम्हाला ज्ञानार्जन केलेलं आहे त्या सर्वांमध्ये प्रामुख्याने मी आहे हुशार दाढी मिशीतील जणू काही अनोळखी राकटची. खरोखर आल्या मला तुम्ही कोण ओळखेल ते या संभाषण जातं मोबाईलवर म्हणून त्यांना त्या मुलांनी वगैरे काही ओळखू शकतो. कारण सर्वात जास्त जो कालावधी घ्या तो माझा आणि तुमच्या मला जास्त अंतर असतो. त्याच्यामुळे साहजिकच गोष्ट मी तुम्हाला लवकर ओळखू शकलो नाही, मुलींना सुद्धा लवकर ओळखू शकलो नाही. आणि चांगला व्यवसाय करतात. बरेच जण तर प्रगतशील शेतकरी आहेत, कारण शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे आणि ते तुम्ही करतात हे काही वाईट नाही आहे, हाच चांगली गोष्ट आहे. प्रगतशील शेतकरी होणं सुद्धा त्याला नशीब लागतं. कोणी शिक्षक झालेले आहेत म्हणजे आमचा वारसा चालवणारे आहेत का याच्यामध्ये, आणि हे तुम्ही जिद्दीने झालेला शिवाय एक चांगले सुसंस्कृत सुजाण नागरिक झालेला त्याचा या त्या ठिकाणी आम्हाला आणि त्या कर्मचाऱ्यांचा कार्यक्रम म्हणजे सगळे कार्यक्रम त्यामध्ये आले, भाषण आले. आणि मी सांगितलं मुलांना वर्गाला की आपल्याला कर्मचाऱ्यांमध्ये असायची तुम्ही मुलांनी तयारी केली पाहिजे, सगळ्यात जास्तीत जास्त मुलांनी भाग घेतला पाहिजे. आणि तर तास कर जबाबदारी सोपं दिली, यादी तयार कर. 2-4 दिवसांनी चौकस केली ते बी नावात एवढे नाव आले वर्ग त्या नावामध्ये एवढे जर
40-42 मुलांपैकी जवळपास 3-4 मुलं सोडले तर सगळ्यांची नावं यादीत होते. म्हणजे एवढे जर भाषण केलं तर कार्यक्रम असं भाषणातच जायचा. आपण जाऊन वर्गात विचारलं पाहिजे कोणाची किती तयारी आहे किती नाही. प्रत्येकाला रांगेने विचारायला सुरुवात केली. भाषण होईल का, पाठ होईल का, दरडोन विचारलं चांगलं प्रत्येकाला. तिथे घाबरून जागे बसू गेलं पाठाला. जो 7-8 मुलं राहिले वाघपर्यंत गेलो विचारत, त्याला दरडोन विचारत. हो सर मी पाठ केलेलं भाषण मी म्हणणार असं त्यांनी मला ठासून सांगितलं. ठीक आहे म्हणजे आम्ही तयारी कर भाषण झालं पाहिजे. 7-8 मुलांची भाषा 2-4 मुली 2-4 मुलं राहिली काय सगळे नावा कमी करून घेतो ते यादी. काहींची तोडके मोडके भाषणं झाली ते काही सुरुवातीच पहिलीच त्या जयंती बरोबर. आणि काही घाबरत घुबरत असं काही थोडेफार भाषण केलं. कोणाची पाठ झालेलं नव्हतं. वाजता नंबर आला पाय लटपटत त्या ठिकाणी भाषण काय केलं सुरुवातीला कर्मवीरांचे जन्म वगैरे आहे ना पुढं त्याचे पाय हालायला लागले. त्याच्या पुढे ते आव्हान उभं राहिलं त्याला ती खीर झालं. आणि त्या आव्हानामुळे त्याच्यामध्ये बदल घडले. परिस्थितीमध्ये तुम्ही अडकलेले आव्हानं पेललेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही पुढे गेलेला आहात. त्यानंतर ज्ञानेश्वर तासकर हा एक हिरा आहे तुमच्यामध्ये. जसा टाकला तसा तो हिरा पुढे फिटत बसणार असा हिरा आहे. चौकोनी हिरा आहे तो, चौरस अष्टकोनी हिरा आहे. तर हा जो हिरा आहे त्याला तुम्ही खरंच पकडून ठेवा. कारण आज जर शिकू शकला त्याच्यामुळे काही आव्हान आलेले आहेत म्हणून तो शिकू शकला नाही. ग्रॅज्युएशन होऊ शकलं नाही. पण तो प्रगतशील कुणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये. कुणाला गरज नसेल आपली तिथे रेंगाळत राहू नये. नशिबाने जुळलेली नाती जपावी पण स्वतःहून तोडू नये. गोड बोलणे गोड वागणे कुणास अवघड वाटू नये. गोड बोलणे गोड वागणे कुणास अवघड वाटू नये. जवळपणाचे बंधन येईल इतके जवळचे होऊच नये. सहज विसरून जावे सारे सहज मनात जपू नये. सहज विसरून जावे सारे सहज मनात जपू नये. नकोशे होऊ आपण इतके आयुष्य जगूच नये. हवे हवेशी असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे. हवे हवेशी असतो तेव्हाच पटकन दूर निघून जावे. आपले नाव दुसऱ्याच्या ओठी राहील इतकेच करून जावे. एवढं माझं गाव दहीवडी. माईक जवळ माझं गाव होतं. पण परिस्थिती अशी होती त्यावेळेस का 8वी ओपनिंगला मी होतो इथं 5वी ते 7वी जेव्हा तेव्हा इथं 8वीला श्रीधर सर आणि सरच होते. आणि त्यावेळेस नेमकं मामा विभक्त झाले. काय पण मला ठेवलंच नाही मग गावी जावं लागलं. गावीनंतर मी शाळा बनली 12वीपर्यंत पण त्याच्यानंतर घरी शेतीच केली. शेती पास सगळं आहे. आणि आता एक आठ होतं का मी त्यावेळेस इथून दहीवडीला 12 किलोमीटर काही जायचो मामाच्या इथून. कारण कळमुळाचं साधन पण नव्हतं कारण मध्ये गंगेला पण राहायचं आणि सायकल हा विषय नव्हताच मामाकडे पण. तसं परिस्थिती खूपच बिकट होती. पण आजची परिस्थिती आज झाली की शेतीनंच सगळं दिलंय. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मौली आज जो कार्यक्रम झालाय या कार्यक्रमाची रूपरेषा जी आपण बघितली सकाळपासून ते आतापर्यंत. मी काल म्हणजे एकटाच येणार होतो परंतु मला 2-3 फोन आले. त्यामध्ये ज्ञानेश्वर तासकर माऊली यांचा फोन आला. नंतर समीर सरांचा फोन आला. मग आम्ही काम होतं थोडं ते सोडून इथं हजर झालो. सुरुवात जी आहे स्नेहसंमेलन जे असतं हे सर्वांना एकत्रित आणण्यासाठी केलं जातं. आणि यामध्ये आज सर्व विद्यार्थी जसं तुमची पहिली बॅच इथे होती तशी आमच्या इथं सर्वजण बसलेले. पहिला आमचा शाळेचा दिवस शिकवण्याचा खऱ्या अर्थाने इथून सुरुवात झाली आणि इथूनच आमची नोकरी सुरुवात झाली. आणि इथून आम्ही सर्व गोष्टी ज्या शिकलो त्या अतिशय प्रामाणिकपणे शिकलो. आणि आमच्यात पहिला विचारात म्हणजे ती तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपने झाली. आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जेव्हा समाविष्ट झालो त्यावेळी आम्ही काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. संध्याकाळी काल परवा ज्ञानेश्वर भाऊंचा फोन आला की सर तुम्ही काही बोलत का नाही. तर म्हटलं हा तुमचा ग्रुप आहे
प्रथमतः तुम्हाला प्राधान्य आहे, त्यामध्ये तुमचं चॅटिंग चालू आहे, सगळं बघतोय मी आणि खूप आनंद वाटतोय. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आलंच पाहिजे म्हणून. मग मी आल्यानंतर जे बघितलं खरंच नियोजनबद्ध आहे. एकूण या बॅचच्या 13 मुली आणि 21 मुलं होती आणि खरंच आज सगळं जर बघितलं, एकूण आढावा घेतला सर्वांचा, की सगळं जे आपलं आर्थिक स्थिती आहे किंवा शैक्षणिक ज्या बाबी आहेत ते खरंच सर्वांच्या कुटुंबामध्ये अतिशय व्यवस्थित आहेत आणि आजही प्रत्येक क्षेत्रामध्ये जी व्यक्ती काम करते आपली ती टॉपला आहे, चांगल्या ठिकाणी आहे. काही नोकरी करतायत, काही विद्यार्थी शेती करतायत, काही व्यवसाय करतायत आणि सगळ्या गोष्टी या चांगल्या आहेत. इथून पुढेही अशीच प्रगती पुढे होत राहो एवढी सदिच्छा व्यक्त करतो. त्यानंतर एक साधी गोष्ट सांगतो की आपण कुठंही काम करत असताना कुठंतरी आपल्याला जागा मिळते, परंतु आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. कारण एखाद्या ठिकाणी आपण उभं राहिलो आणि नुसतं समजा स्टेशनला गेलोय आणि एखादी गाडीची वाट बघतोय, आपण त्या ठिकाणी उभं राहिलो नुसतं आणि एक गाडी गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, नुसतं उभंच राहिलो तर आपण तसंच उभं राहू. परंतु प्रयत्न केले कुठंतरी जागा मिळवण्याचा. पहिल्यांदा आपण उभं राहूया तिथं, नंतर पुढे गेलं पुढच्या स्टेशनला आपल्याला बसायला मिळेल थोडस आणि पुढे आणखी आपण जिथपर्यंत जाऊ त्या ठिकाणी कुठेतरी इच्छित स्थळी आपल्याला चांगली जागा मिळेल. गोमाता पदस्पर्शाने पावन झालेल्या रुई गावात हा स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रयत शिक्षण संस्था ही आमचं दैवत आहे. डॉक्टर पद्मभूषण कर्वे बाबा पाटील हे आमचे देव आहे आणि हे सर्व जे विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात दैवत मानतो आणि त्या दैवतांना मी सर्वप्रथमतः अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे मार्गदर्शक परमपूज्य माऊली ज्ञानेश्वर महाराज, त्याचबरोबर या विद्यालयातील त्यावेळेचे तुमचे आमच्या सर्वांचे मुख्याध्यापक अगोदरचे शिलेदार सर, नंतर पोकळे सर, त्यानंतर माझ्यासोबत असणारे सतत एकमेकाला आम्ही मार्गदर्शन करायचो, एकमेकाचे आम्ही विचार ऐकायचो असे जोरे सर, ठाकरे सर, त्या ठिकाणी गाडेकर सर आणि या ठिकाणी जीवनामध्ये हा प्रसंग होत असताना मी ज्या वेळेला रुई गावात आलो, रुई गाव मला आठवतं 26/6/1990 27/6 एक दिवस थोडासा तर 27/6/90 खरी 26/6/90 तारीख आहे, परंतु मी एक महिन्यानंतर मी ही तारीख सांगितली आणि मग ती 27/6/90 झाली. तर स्टुडंट इज मिरर ऑफ टीचर, म्हणजे विद्यार्थी हा शिक्षकाचा आरसा आहे. शिक्षक काय करतो, कसं वागतो हे माझ्या लक्षात राहिलं आणि शक्यतो त्याचप्रमाणे चांगलं काम करायचं हा ध्यास धरला आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करताना हा भाग्य किंवा आपल्या मी तर म्हणेल वंशाचं पुण्य आहे की इतकं छान गाव, इतकी छान माणसं, इतकी छान विद्यार्थी आम्हाला मिळाले आणि म्हणूनच त्या दृष्टीने हे आम्ही काम सर्व करत गेलो. ही खूप गमतीची गोष्ट त्या ठिकाणी आहे की म्हणजे ही सुरुवात माझ्या नोकरीची सुरुवात ही अतिशय गमती आणि मग तो आहे काय म्हणलं तर काही नाही, मी ऑर्डर देतो, मी विराम देतो आणि त्याप्रमाणे त्या दिवसापासून आजही मी कुठेही नवीन शाळेमध्ये कुठे त्या ठिकाणी गेलो तर ते सांगतो अरे मला माझ्याकडे दुसरं नोकरी लागलो, त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्याकडे माईक आला. म्हणजे त्या वेळेपासून माईक. परंतु मला वाटतं रुईला असताना मला काही भाषणाची वेळ येत नव्हती, कारण माझ्याकडे नियोजन असायचं, अँकरिंग असायचं, संचलनाचं काम माझ्याकडे असायचं, त्यामुळे भाषण करण्याची वेळ मिळत नव्हती. परंतु बाकीचं काम त्या ठिकाणी बरंच त्या ठिकाणी सर्वजण घेऊन घेतो, त्यांना त्या ठिकाणी रुजवा की जेणेकरून तेही आपल्या प्रकारची संस्कृती वाढवतील
आणि म्हणून आपण तुम्हा सर्वांना तुमचं आयुष्य, तुमचं त्या ठिकाणी सर्वांचं त्या ठिकाणचं मार्गदर्शन, रोही गावाला चांगलं मार्गदर्शन मिळो, या विद्यालयाची चांगली अजून भरभराट हो, त्यासाठी आमचा खारीचा वाटा म्हणून आम्ही, तुम्ही केव्हाही आम्हाला सांगा, आम्ही केव्हाही तुम्हाला होकार देऊ. त्यानंतर लवकर आवरायचं का आता ते लवकर आवरायचं का लेट करायचं ते मी ठरवणार. माईक माझ्या हातात आहे. देतो. आज आपल्या ह्या 1992च्या बॅचचा 10वीच्या स्नेह मेळावा संपन्न होत आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, मंचावर उपस्थित सर्व माझे गुरुजन वर्ग, या सर्वांना माझा सविनय प्रणाम. त्याचबरोबर माझे सर्व सहकारी मित्र, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग ते सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, शेतीचं क्षेत्र असेल, कृषी, कारण माझे बरेचसे मित्र कृषी क्षेत्रामध्ये अतिशय नावाजलेले आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीनं अतिशय सुंदर अशा प्रकारचं काम शेतीमधून करून आणि ते जगाचे पोषित झालेले आहेत. पण आपण दिलेले नुसतं कळलं, रडलो अजिबात नाही. नाही आणलो श्रीधर सर गणित शिकवायचे. आता नेमकं परिपाठ घ्यायचं आहे त्यावेळेपासून हृदयाचे ठोके आता तो परिपाठ बाजूला नाही, पण पहिलं श्रीधर सर आले का ते पुढे उभे आहे का तिकडे लक्ष. बर आल्यानंतर परिस्थिती अशी बाबू, तोला काही सोपा नव्हता, लाकडी जास्त होत. सांगणार सर मला सांगावं लागणार आहे, लाकडी जास्त होतं, लाकडी जास्त. आणि आपल्याला ते गणिताचं गात्या म्हणतात पाद्यावर जमलंच नाही, अजिबात जमलं नाही. आणि ते लाकडी असतं बरोबर नाही, क्लिअर शिकवायचे, पण मला का कळत नव्हतं तेच कळत नाही. बाकीच्या कोणाला कळायचं पण मलाच कळत नव्हतं, कारण माझी बुद्धीच कमी असेल असं समजा. इतकं सुंदर शिकवायचे पण मला काही जमलं नाही. माझ्यावर वेळ आली का मी दररोज उभास गाडी आणलं करू नाही, असा डस्टरचा ठसा, लाकडी डस्टर बरं का, असा टोला टाकला, अयो पुस्तका नाही रडत नव्हतं. आपण नाही बेकार होतो, नुसतं काढायचं कोणी असं. आता परिस्थिती अशी झाली, त्यांनी सांगितलं की काय म्हणे, आपलं कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंती होती 22 सप्टेंबरला. ते सांगतो मी तुम्हाला, अगदी पद्धतीने सांगावं लागेल. मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपण कधी व्यासपीठावर आलोच नाही. याची भाषाची एवढी एकच काय माणूस कुठे आपण जर बाहेर असं आताचे पोरं आम्हाला येऊन नमस्कार सर, नमस्कार भाऊ, आपल्याला लाज वाटते. आम्ही यायला इकडं तिकडं पाहिलं, कोण उलट्या कोलाटुड्या खाऊन कोण पुढं पळून जात होतं, यांच्या पुढे यायचंच नाही, यांच्या पुढे यायचंच नाही अशी परिस्थिती होती. धाक होता, आदरयुक्त धाक होता, आणि त्या आदरयुक्त धाकामुळे आज आम्ही ठरवलं. 8वी असताना कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंती होती. जयंतीची तयारी अगदी जोरात चालू झाली आणि भाषण होते. श्रीधर सर त्यावेळेस मुख्याध्यापक होते प्रभारी, आणि त्यांच्याकडे जबाबदारी होती. आणि आमच्या अनिता दासकर त्यावेळेस मॉनिटर होत्या. सरांनी छान सांगितलं, हे अनिता कोण कोण नावं देणार घेवर यांची वालं. सर निघून गेले आणि अनिताने नावं घ्यायला सुरुवात केली. भागवत सांगतो भाऊसाहेबचं नाव, भाऊसाहेब सांगतो समीरचं नाव, समीर सांगतो सुनीलचं नाव, सुनील सांगतो आनंदाचं नाव. सगळ्यांनी नावं दिले, पुण्याचे पुरे विद्यार्थ्यांचे नावं झाली. छान झाली सर, एवढे हुशार कोण झाले आपले म्हणून, एवढे नावं दिले. बर पाच मिनिट यायचे आले भाऊ, कागद घेतला, कागद आणि टाकून. बर काय आनंदा भाषण काय झाले नाही सर, मी नाही करणार. आणि जाऊ आनंदा रागटावलं धरून आता पुढे आले बरं सुनील चव्हाण. काय सुनील नाही सर, मग नाव कोण येणं दिलं, आणलं सुनील धरून. आले भाऊ आपल्याकडे, काय वा बोला रे भाषण करा. मग सर भाषण कर. हा मार वाचवला त्यावेळेस. काय केलं, मार मार म्हणजे फक्त आता टोला वाचवायचा, टोला आहे सोपं नाही वाचवायचा. हा मग आले मागून, मग मी करणारे म्हणले बरोबर ठीक आहे. आले उगाच 7-8 पोर राहिले, बाकीचे सगळे
निभाव आंबवले धरून काय मीटिंग करून आठच बोल राहिले. बर दुसऱ्या दिवशी आपल्यावर भाषणाची वेळ आली. भाषण पद्धतशीर पाठ केलं. घरी तर असं पाटील आले जन्माला या पाट्याचा पावडा विचित्र नसला म्हणून पोपलेस सरला सांगितलं. पोपलेस सरला दुसऱ्या दिवशी आपल्याला जे बदाड बदाड बदाडलं पण आपल्याला व्यापार नुसतं कंडोर अजिबात नाही. झाली भाषणाची तयारी झाली. सगळे आधी पद्धतशीर भाषण विषण पाठ केलं गेलो सगळं आपलं ते कार्यक्रम व्हायचा. आप खुश रहे यही भगवान से दुआ करते हैं हम. निशाना जो ले उसे शूरवीर कहते हैं. निशाना जो ले उसे शूरवीर कहते हैं. निशाने पे जो लगे उसे तकदीर तीर कहते हैं. दिल में जो उतरे उसे तस्वीर कहते हैं. आप जैसे गुरु मिले उसे तकदीर पसंद है. फूलों को फूल पसंद है. दिलों को दिल पसंद है. शायर को शायरी पसंद है. किसी की पसंद में हमें क्या, हमें तो बस अपनी दोस्ती पसंद है. हमें तो बस अपनी दोस्ती पसंद है. आणि लोकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपण मी सर्वांच्या वतीने त्यांचा आभार मानतो. आणि उपस्थित आणि या 1992च्या बॅचचे सर्व विद्यार्थी खरं तर सकाळपासून तुमची ही धावपळ बघून मी अतिशय भारावून गेलेलो आहे. तर एवढं नियोजनबद्ध काम या ठिकाणी तुम्ही जवळजवळ गेल्या 15 दिवसापासून महिन्यापासून करत आहात. आणि खरोखर असं उत्कृष्ट हे नियोजन बघून तर यामध्ये खरोखर आमच्या स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष आमचे सन्मित्र ज्ञानेश्वर माऊली तासकर त्यांची सर्व टीम, या सर्व टीमला मी खरोखर धन्यवाद देतो. खरोखर आजचं हे आपलं विद्यालय जे आहे आपल्या ज्ञानचक्षुसमोर हे दिसत आहे हे सर्वच तुमची पहिली बॅच मला वाटतं सर. आणि त्यामुळं हे उदयाला जे आलेलं हे फळ हे तुम्ही चाखत आहात. खरोखर आता काय सांगावं आणि काय नाही हे तंत्रज्ञानाचे युग आहे. काय दिवस कालचा आज संपलेला आहे. प्रभाव द्यायचे आपल्याला दिसले आहे. विज्ञानाचे युग हे आले, तंत्रज्ञानाचे युग आले. चला स्वागता सामोरे, त्याला आपल्याला सामोरे जायचं आहे. या ठिकाणी आपल्या ह्या विद्यालयाचा पसारा फार मोठा वाढलेला आहे. दिवसेदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. आमचं जे काही ज्युनियर कॉलेज आहे त्यासाठी खरोखर म्हणजे बसायला जागा नाही सर. कसे तरी आम्ही या लॅबमध्ये एकत्र जे काही प्रयोग चालतात ते प्रयोग आम्ही घेतो. जे काही विज्ञान प्रयोग असतात सर्वप्रथम मी आजच्या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय गुरुजनांना सहस्नेह नमस्कार करते. तसेच शालेय जीवनातील उपस्थित माझे सर्व मित्र मैत्रिणी आणि आलेल्या सर्व अतिथींना पण मनपूर्वक नमस्कार करते. 1992 साली आपल्या शालेय जीवनात रुईच्या शाळेतील इयत्ता 10वीची पहिली बॅच म्हणून आपल्या सर्वांना मान मिळणे हे पण आपले भाग्यच म्हणावे लागेल. आणि त्यात एक दुसरे भाग्य म्हणजे 1992 10वीच्या बॅचचा स्नेह मेळावा होणे. आपल्या शालेय जीवनातील मित्रांनी या स्नेह मेळाव्याचे स्वप्न बघितले आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करून दाखविले. त्याबद्दल मी त्यांची फार फार आभारी आहे. शिक्षकांचे जीवन हे एका धान्याच्या दाण्याप्रमाणे असते. एक दाणा हजारो दाणे पैदा करण्यासाठी स्वतःला मातीत गाडून घेतो. त्याचप्रमाणे शिक्षक हजारो लाखो विद्यार्थी घडविण्यासाठी स्वतःचे सर्वस्व विद्यादानासाठी वाहून देतात. मानवंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. माझ्यासाठी काही ठेवलेलं नाही. तरी दोरे सर बोलले, नवेकर सर बोलले, एकतर शिलेदार सर बोलले. आता मी हे सांगू शकतो की मी रयत मध्ये आलो ते शिलेदार सरांमुळे. कारण की ते ज्यावेळेस इथं 8वीचा वर्ग चालू झाला त्यावेळेस मी लातूरला BLO गेले. BL असताना तर शाळेत जायचो. त्यानंतर मला थोडा परिचय झाला आणि ते
कासलीवाल्यांचे तिथं राहत होते. मग त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मला वेळ मिळाला ते एखादा तास मी घ्यायचो. मग असं करत असताना ज्यावेळेस तो वर्ग नवीला आला त्यावेळेस मी बीपेडला गेलो. आणि बीपेडला गेल्यानंतर कॉलेजून आल्यानंतर सरांकडे जायचो आणि सहज एखादा तास मिळाला तर मी घ्यायचो. आणि 9वीचा वर्ग झाला त्यावेळेस मी बीपेडला गेलो. बीपेडला गेल्यानंतर योगायोगाने 10वीला इंग्रजीची जागा खाली झाली. त्यावेळेस मी आणि गाडेकर सर एकाच पाकिटात आमच्या दोघांची ऑर्डर आल्या. आणि योगायोग शिलेदार सरांना प्रमोशन झालं. ते या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले. म्हणून माझं काम त्यांच्यामुळे झालं असं मी म्हणतो. जे गावातले जे ग्रामस्थ होते त्यांनी ते केलं, पण जे मार्गदर्शन होतं ते तिथून मिळालं मला, की मला जॉब मिळू शकतो तो अशा पद्धतीने गेल्यानंतर. मग ग्रामस्थांनी किंवा स्कूल कमिटीने मला वॉर्निंग दिली होती, तुला गावात नोकरी करायची आहे पण तुला पानटपरी मित्र सोडावं लागतील. तुम्हाला कदाचित आठवत असेल मी स्टाफ सोडून कधीही 10 वर्ष माझ्या मित्रांबरोबर गेलो. नाईट क्लास, ते फटका लावणं, उडेल बल्ब टाकणं, ते परत कारणं सांगायची, सर बल्ब उडाला तुम्हाला झोपलो, हे अनेक कारणं सांगायची. आणि आता इथं आमचे मॅडम बसले मला बोलायच्या की रात्रीच्या क्लासला भीतो भीती तिला त्रास झाला मग शाळेमध्ये. असे हे पण होतं. पण त्याचा परिणाम हा असा झाला की आता मी दरेकर सर बरोबर आहे. आमची 2दा भेट झाली वणदगावला आणि आत्ताही वणदगावलाच आहे. तर आम्हाला दोघांनाही सर शिलेदार सर जे आम्हाला पहिल्यापासून सवय लागलेली आहे त्यात अजून आमच्यात बदल नाहीये. त्यांना विचारा, मी चासून प्रमोशन घेतल्यानंतर त्यांना सांगितलं वेळापत्रकात मला 10वीचं इंग्रजी लागल. हे आजही त्यांच्या समोर सांगतो, वेळापत्रकात मला लागेल, कारण जॉईन झाल्यापासून मी 10वीला शिकवतो. आणि आज त्यांना सांगितलं विद्यार्थ्यांना मी रिटायर पर्यंत 10वीला शिकवल, कारण ते माझ्या अंगामध्ये भिनलेलं आहे. त्या विकली टेस्ट घेणं काय अजूनही चालू, विचारून घ्या त्यांना, बंद केलेलं नाही. एखादा मुख्याध्यापक गेल्यानंतर तो म्हणतो आता मी मुख्याध्यापक झालो, तो अमुक अमुक तू तास घे, महिने घेत. मी अजूनही केलेलं नाही, कारण ते आमच्या अंगात पहिल्यापासून भिनलंय. आजही ते 10वीला शिकवतात, मी 10वीला शिकवतो. त्याचा परिणाम असा आहे, आपण जर स्वतःला शिस्त लावली, जसे तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या याच्यामध्ये शिस्त लावतात किंवा आपल्या विद्यार्थ्यांना आपण जे संस्कार करतो किंवा आपल्या मुलांना जे संस्कार आपल्यामुळे लागतात, आपण कसं वागतोय, तर आम्ही दोघंही अजून बघतो त्याचा त्रास इतर स्टाफला होतो. आता आम्ही दोघं लवकर जाऊन बसलो का जे बाकीच्या नव्हतं कामच नाही काम काही, हा त्रास होतो. तर आम्हाला ती पहिल्यापासून लागलेली सवय. आता मला सांगा, रिटायर झाल्यावरती तुम्ही ह्या शाळेत येऊन मला कोणी म्हणाल का तुम्ही शिकवा म्हणून, किंवा वनदगावला मला म्हणतील का तुम्ही शिकवा म्हणून? नाही शिकवा. जोपर्यंत संधी आहे तोपर्यंत सोडायची नाही. जोरे सर बघा शेवटच्या स्टेप पर्यंत ते रिटायरमेंट पर्यंत त्यांनी पाथऱ्याहून विंचूला अपडाऊन केलं. कधीही तो माणूस लेट झाला नाही. गावातले लोक लेट व्हायचे पण तो पाथऱ्याहून येणार माणूस रोज. आमची रोज तास ते विंचूर ह्या रूट मध्ये आमची भेट व्हायची, पण कधी दोघं थांबलो नाही आम्ही, का वेळेत जायचे. हे पत्ते आम्ही आतापर्यंत पाळलं. जसं तुम्ही तुमचे कामाचं नियोजन करतात, उदाहरणार्थ आता तुम्ही सांगत होते की हा शेतकरी काम करतोय, हा शिक्षक आहे. आता 2 जण शिक्षक झाले त्याच्यामध्ये, त्यांनाही त्याचा अनुभव आहे. ते त्याच पद्धतीने आता एवढे सरांचं काम मी वारंवार बघतोय. आणि वसंत वार आमचं फोनवर चर्चा होते किंवा मित्रांकडून चर्चा मिळते की चांगलं सेटल झालंय. ठीक आहे, स्ट्रगल जास्त केलाय ते, आमच्यापेक्षा जास्त केलाय. ठीक आहे, काय हरकत नाही. आता उदाहरणार्थ तुम्ही ज्ञानेश्वरचं सांगितलं, गौरवचं सांगितलं, इमेल डेव्हलप शेती करतात ते करत असताना इतरांना पण मार्गदर्शन करतात. खूप चांगली गोष्ट आहे ती. आणि आपल्या जवळ असलेलं देत राहावं, ज्ञान वाढत असतं त्यांनी असं म्हणतात. नाही तर मग काहींना सवय असते, नाही हेच मोठा झालो पाहिजे, हे कधीच ठेवायचं नाही डोक्यामध्ये. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपलं नाव किंवा आपला समाजामध्ये जो मान वाढतो तो याच्यामुळे वाढतो. आणि तुमची जी पहिली बॅच आहे आम्ही कधीच विसरू शकत नाही. मी एक मेसेज टाकला होता ग्रुपवर, जो हजर नसेल तो ही संधी कधीही घेऊ शकत नाही. आता तुम्ही परत करणार आहे का कार्यक्रम? नाही करू शकत आता, हे लक्षात घ्या. म्हणून ही संधी कधीच परत मिळत नाही. जे हजर झाले, ज्यांनी याचा आनंद लुटला, आणि तुम्ही आम्हाला जेवणाची जी व्यवस्था केली अतिशय सुंदर आणि अगदी नियोजनबद्ध, सकाळपासून बघतो आम्ही
मी काल आलो होतो ज्ञानेश्वरकडे बसलो, नंतर आम्ही इथं आलो, त्यांचं फक्त मी ऐकून घेतलं काय करायचं काय नाही, फक्त ऐकत राहिलं. त्यांनी सगळं नियोजन केलं होतं, मी फक्त यस यस चालतंय काय अडचण नाही. आणि त्या पद्धतीने आजचा दिवस मी सकाळपासून बघतोय त्या नियोजनाप्रमाणे तुमचा कार्यक्रम आहे. हरवले